नुकतीच सी सेक्शन डिलिव्हरी झालेल्या न्यू मॉमनी मला काल विचारलं की सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा सिझेरियन झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत बेड रेस्ट करणं हे गरजेचं असतं का? तर बिलकुल नाही. लक्षात घ्या, कोणतंही ऑपरेशन असू द्या, सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू द्या, 6 महिन्यापर्यंत तुम्हाला बेड रेस्ट घेण्याची गरज नसते आणि ते घेऊ सुद्धा नये. कारण ही जी काही रिकव्हरी आहे तुमची ही तर त्यामुळे फास्ट होणारच नाही, पण त्या व्यतिरिक्त इतर जे आजार आहेत हे बळावण्याची सुद्धा शक्यता असते. तर त्यामुळे सी सेक्शन डिलिव्हरी जर तुमची झाली असेल तर जोपर्यंत टाके हे वरून तुम्हाला सुकल्यासारखे वाटत नाहीत किंवा तुम्हाला थोडंसं ऍक्टिव्ह वाटत नाही, विकनेस जोपर्यंत आहे तर तोपर्यंत म्हणजे साधारणतः पहिले एक 10-15 दिवस तुम्ही बेड रेस्ट जरूर घ्या आणि ते घेणं गरजेचं सुद्धा आहे. पण त्यानंतर तुम्हाला जेवढ्या लवकर ऍक्टिव्ह होता येईल, तुमचं जे काही रेग्युलर रुटीन आहे हे तुम्हाला फॉलो करता येईल किंवा घरामधली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करता येईल तेवढ्या लवकर करणं हे गरजेचं आहे. आता घरामधली कामं करताना तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे? ज्या काही हेवी गोष्टी आहेत, जड गोष्टी आहेत, या तुम्हाला उचलणं टाळायचं आहे. म्हणजे पाण्याने भरलेली बकेट असेल किंवा एखादा सोफा इकडून तिकडं करणं असेल, फरशी पुसणं आहे किंवा वाकून झाडू मारणं आहे की ज्यामुळे तुमच्या पोटावरती ताण पडेल किंवा जे आपले स्टेअर्स आहेत हे वर खाली करणं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. यामुळे तुमचे जे टाके आहेत की जे अजून ओले आहेत, वरून जरी तुम्हाला सुकल्यासारखे वाटत असतील तरी सुद्धा आतमध्ये त्याचं हिलिंग अजून चालू असतं आणि तुमच्या या कामामुळे किंवा या प्रेशरमुळे ते टाके उकलण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी जी कामं आहेत ही तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे नेक्स्ट मिनिमम 1 वर्ष आणि मॅक्झिमम म्हणाल तर 2 वर्षापर्यंत तुम्हाला नेक्स्ट प्रेग्नन्सी राहता कामा नये किंवा त्यासाठी तुम्हाला योग्य ती काळजी घेणं हे गरजेचं असतं. कारण अर्थातच पहिलं जे काही तुमच्या टाक्यांचा जो स्कार आहे हा भरून यायला वेळ लागतो आणि अशामध्ये जर तुम्हाला दुसरी प्रेग्नन्सी राहिली तर हे टाके ओपन होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय तुमचा जो काही विकनेस आहे किंवा तुम्हाला जे काही थोडंसं डिझिनेस आलेला आहे, ब्लड लॉस झालेला आहे किंवा जी काही डिलिव्हरीमध्ये आपल्या शरीराची झीज झालेली असते ती भरून येण्यासाठी डॉक्टरांनी दिलेले जे काही मेडिकेशन्स आहेत हे तुम्हाला योग्य त्या क्वांटिटीमध्ये वेळेवरती घेणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला जे व्हिटॅमिन सी आहे तर त्याचे सुद्धा सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत आणि शिवाय आहारामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन सी रिच जे काही पदार्थ आहेत तर त्यांचा समावेश करायचा आहे, ज्यामध्ये स्पेशली येतं ते म्हणजे आंबट गोड फळं. आता बऱ्याचदा तुमचे डाएट बद्दल मला क्वेश्चन्स येतात की काही रेस्ट्रिक्शन आहे का? तर लक्षात घ्या, सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू द्या, तुमच्या आहाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसतं. मी परत एकदा सांगते की आईच्या खाण्यामुळे बाळाला कसलाही त्रास होत नाही. त्यामुळे तुम्ही जसं आधी खात होता, प्रेग्नन्सीमध्ये खात होता, त्या अगोदर खात होता, तर त्याच पद्धतीने खाणं हे गरजेचं आहे. उलट तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यायचे आहेत, ज्यामध्ये दूध आहे, दही आहे, पनीर आहे किंवा आणखी खूप साऱ्या डाळी आहेत, अंडी आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुमचं जे हिलिंग आहे, रिकव्हरी आहे ही फास्ट व्हायला मदत होईल, टाके लवकर भरून येतील.